आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय, सब संतन की जय, गौ माता की जय, भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। आज मी पुन्हा दत्तात्रेयाच्या बालपणाकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे। खरं म्हणजे मी असं म्हणाले सुरुवातीलाच की ही जी पद आहेत, ज्यांना मी पदनाट्य असं म्हणते आहे, ती विखुरलेली आहेत आणि त्यामुळं ती विविध संकलनामध्ये अनेक वह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहे। पण एकूणच त्या पदांचा भाव लक्षात घेतला म्हणजे आपल्याला ती गोष्ट लक्षात येते की ही एक पदांची विशिष्ट मालिका असली पाहिजे। त्याचं कारण असं आहे की काही कथात्म वीण असलेली पदं, प्रसंगच वर्णन असलेली पदं किंवा नाट्यात्मक पदं असं म्हणूया आपण, विशिष्ट प्रसंगाचं वर्णन, विशिष्ट कथेचं वर्णन, वैशिष्ट्यपूर्ण नाट्यपूर्ण शैली, आणि हे अभ्यासल्यानंतर असं लक्षात येतं की ही छोटी छोटी नाटकं असावीत, नाट्यछटा असल्या पाहिजे। खरं म्हणजे अनेकदा याच्यावरती शीर्षकही नाहीये, पण एकानंतर एक आलेल्या काही पदांचा किंवा विखुरलेली जरी पदं असली तरी ती पदं वाचल्यानंतर विशिष्ट काही पदांचा अंतःसंबंध असल्याचं सहज जाणवतं आणि अशा विशिष्ट पदांचा समूह मिळून एक नाटिका तयार होत असली पाहिजे, की ती सादर होत असली पाहिजे। याच्यामध्ये निवेदन पद्धती संवादी आहे, कथात्म वीण आहे, नाट्यछटा ह्या विविध विषयांवर पण गुंफलेल्या आहेत। पण आपण जो बघतो आहोत तो दासोपंतांनी वर्णिलेला दत्तलीलेचा नाट्यपूर्ण भाग। आणखी काही पदं बाललीला वर्णन करणारी आहेत। यामध्ये फार सुंदर असं वर्णन याच्यामध्ये या पदामध्ये येते। श्री दत्ताच्या झोप येण्यासाठी, त्या बाळाला झोप येण्यासाठी अनसूया आणि अनसूयेच्या मैत्रिणी एका ठिकाणी आलेल्या आहेत। घरामध्ये असतील, अंगणामध्ये बसलेल्या असतील, पण त्या बाळाच्या अनुषंगानं मैत्रिणी आणि अनसूया यांचं बोलणं सुरू आहे। आणि मग अनसूया आपल्या बाळाला पाळण्यामध्येच तत्वबोध करते आहे। खरं म्हणजे ह्या इतक्या लहान बाळाला काय कळतं तत्वबोध करणे इतकं। पण आजही बघा तुम्ही, आजही आपण जेव्हा पाळणा म्हणतो लहान मुलासाठी, त्या आपण जे काही म्हणतो ते त्याला खरंच काहीच कळत नसतं। पण अंगाई गीत म्हणण्याची पद्धत, पाळणा म्हणण्याची पद्धत आहेच आपल्याकडे, आपण म्हणतो बाळासाठी। बरं, तसं बघितलं तर दासोपंतांच्या या उपासना परंपरेमध्ये, नित्य उपासनेमध्ये, नित्य आरतीच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला पाळणा म्हणण्याची पद्धत आहे। ते पाळणे वेगळे आहेत, म्हणजे प्रत्येक दिवशीचा, जयंतीचा, उत्सवातला असे अनेक पाळणे दासोपंतांनी लिहिलेले आहेत। त्यामुळं पाळणा म्हणण्यासाठी म्हणून ही पदं लिहिली आहेत असं मुळीच नाहीये। पाळणा वेगळा आणि ही नाट्यपूर्ण पदं वेगळी, कारण पाळण्याची जी रचना आहे ती रचना बाळा जो जो रे, निज निज बा, अशा एक दोन वैशिष्ट्यपूर्ण आणि त्याच खास पारंपरिक शब्दांनी सुरू होते। त्यामुळे पाळणा लिहिणं किंवा पाळणा नाही असं नाहीये। उपासना परंपरेमध्ये पाळणा म्हटला जातो आणि तो नित्याने म्हटला जातो। त्यामुळे या पदांचं काय प्रयोजन आहे, तर ही नाट्यपूर्ण पदं
ही संवादी आहेत. अंगाई आहे पण तत्वबोध आहे. तर खरं म्हणजे आजही आपण मुलांना पाळणा म्हणतो, प्रथम शिकावे लागेल बाळा तुझला गम भन, मग शाळेला जाशील तेव्हा पाटी पुस्तक घेऊन, तोच अभ्यास जाचक होईल तुझला पुढती बाळा रे, झोप माझ्या तान्ह्या बाळा आनंदाने झोप रे. काय कळतं बाळाला ह्यातलं? काहीच कळत नाही. किंवा पुढे याच पाळण्यामध्ये, म्हणजे हा आधुनिक पाळणा आहे, मी संबंध असा लावते आहे की आपण बाळाला पाळणं म्हणताना त्यात खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतो. सुख पाहता जवा अपाडे, दुःख पर्वताए वढे. त्याला काहीच कळत नसतं. ते या दुनियादारीपासून कितीतरी दूर आहे, स्वच्छंद आहे, निरागस आहे. त्याला याच्याशी काहीच घेणं नाही. पण आपण तत्वबोध मात्र पाळण्यामध्ये करतो. अनेक पाळण्यामध्ये तो आहे. अनसूया मातेने एक अंगाई गायलेली आहे, पण तिच्या भोवती अनसूयेच्या मैत्रिणी आहेत. आणि दासोपंत म्हणतात, मी अगोदर पदाचं अभिवाचन करते. अवस्था चौघी जणी बोलती अंगनावो, अवस्था चौघी जणी बोलती अंगनावो, अनसूये तुझा पुत्रू तो न राहे पाळणावो, या वयाचे पघाली नरंजे खेळणावो. तक्रार करते. अनसूयेची जी मैत्रीण आहे, सखी आहे, ती म्हणते, अनसूये तुझा पुत्र तो न राहे पाळणावो, यावया झेप घाली नरंजे खेळणावो, यया स्वरसे शांतवी जे हे मनी वासनावो, यया स्वरसे शांतवी जे हे मनी वासनावो, येई रे बाळा कृष्णवर्णा, येई रे बाळा कृष्णवर्णा, तुझे पाहता वदन दाटिता हे पान्हा, करा स्वरस प्राशन विश्रांती पावे मना, आलिंगण देती बाळा तया गुणहीना, अनसूया बोले सती तुम्ही वो रसनाना, सेवा इच्छेचे रसिक माझा बाळू तान्हा, यया अपथ्य होईल गुणी वो गुणहीना, रसून साहे परावा यया देई जान, येरी बोलती सुंदरा अभ्यासून लवीवो, सकळ ही रस समहे स्थिती बरवी हो, मुखी घालुनी स्तनाते झाकिती पालवी हो, येरु करी तद्रसपान भेदासी नुरवी हो, येरु करी तद्रसपान भेदासी नुरवी हो, अवधूत संगे बाळा भेदू विसरलिया, अवृत्तीचे देखणे तन्मय पातलिया, अवस्थांचा भेदू नाही स्ववृत्ती योगिराया, दिगंबरे वितुळले तपस भेदू माया, दिगंबरे वितुळले तपस भेदू
माया. अवस्था चौघी जणी बोलती अंगनाव. तर ह्या कोणत्या अवस्था आहेत? जागृत अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्ती अवस्था आणि तुरीय अवस्था. या बोलतायत. या चारही अवस्था अनसूयेला म्हणतात, अनसूये तुझा पुत्रू तो न राहे पाळणावू. बाई अनसूये, तुझं हे बाळ, तुझं हे लेकरू, तुझा हा पुत्र पाळण्यात काही ठरत नाही बाई. भारी चंचल आहे. सतत हातपाय हलवत असतो, बाहेर पडण्यासाठी धडपड करत असतो. पुढे त्या म्हणतात, या वया झेप घाली न रंजे खेळणाव. पाळण्याच्या बाहेर येण्यासाठी तो झेप घेतोय बाहेर. न रंजे खेळणाव. कुठलंही खेळणं त्याला दिलं तर त्याचं रंजन त्याच्याने होत नाही. तो त्या खेळण्याशी खेळत नाहीये. तो खेळणं हातातही घेत नाही त्याला दिल्यानंतर. तो पाळण्यातही राहत नाही. तो खेळणंही खेळत नाही. पाळण्याच्या बाहेर येण्यासाठी अंगावरती झेप घेतो आहे. हा तुझा बाळ पाळण्यात ठरत नाही. आणि म्हणून यया स्वरसे सांतवी हे जे मनी वासना. आणि या अवस्था असं म्हणतात, बाई याच्या मनामध्ये स्तन्य घेण्याची इच्छा दिसते. आणि म्हणून अनसूये तुझ्या स्वरसाने, यया स्वरसे शांतवी जे हे मनी वासना. या बाळाच्या मनामध्ये स्तन्य पिण्याची इच्छा झालेली आहे. आणि त्यामुळे तो खेळण्यात रमत नाही. तो पाळण्यात ठरत नाही. तू तुझ्या रसानं, दुग्धानं, स्तन्यानं याला शांत कर. आणि मग अवस्था म्हणतात हे. त्यानंतर अनसूया माता म्हणते, येई येई रे, येई रे बाळा कृष्णवर्णा, तुझे पाहता वदन दाटिता हे पान्हा, करा स्वरस प्राशन विश्रांती पावे मना. ये बाळा, माझ्या सावळ्या बाळा कृष्णवर्णा, ये असा माझ्याकडे ये. तुझं मुख पाहिल्यानंतर, तुझं वदन पाहिल्यानंतर पान्हा दाटून येतो आहे. आणि तू या स्वरसाचं प्राशन कर आणि माझ्याही मनाला शांत वाटेल, विश्रांती माझं मन पावेल. आलिंगन देती बाळा तया गुणहीना. आणि ह्या इतरही अंगना त्या बाळाला आलिंगन देत आहेत. अनसूया बोले सती तुम्ही वो रसनाना. बायानो, तुमच्याकडे तर विविध रस आहेत. विविध ललनांच्या जवळचे विविध रस तुमच्या जवळ आहेत. इच्छेचे रसिक माझा बाळा ताना. माझं बाळ मात्र हे तान्ह आहे. आणि हे रसनाना तुम्हाला त्याला देण्याची जरी इच्छा असली तरी रसू न साहे परावा असं ती म्हणते. आणि यया अपथ्य होईल गुणी वो गुणहीना. हे बाळ माझं गुणहीन आहे. कुठल्याही सत्व रजतम अशा कुठल्याही गुणामध्ये लिप्त नाहीये. ते निरागस आहे. आणि तुम्ही तर इतके रस घेऊन आलेला आहात, त्याला छातीशी लावू पाहता. पण
रसिक जरी इच्छा माझ्या बाळाची असली, माझा बाळ जरी रसिक असला, तरी तो तान्हा आहे आणि परका रस, परावा रस त्याला खरंच सहन नाही होणार, मी त्याला देऊ देणार नाही. कारण ती असं म्हणते, यया अपथ्य होईल गुणी वो गुणहीना. तुम्ही विविध गुणांचा रस त्याला पाजू जाल, पण हे माझं लेकरू हे तान्ह आहे आणि हा गुणहीन आहे आणि त्याला अपथ्य होईल, त्याला पचणार नाही या बाळाला माझ्या. ते किती लहान आहे. विविध रस तुम्ही देऊ इच्छाल, पण त्याला नाही हे पचायचं. मी माझं स्तन्य त्याला देते. येरी बोलती सुंदरा अभ्यासून लविवो, सकळ हि रस समहे स्थिती बरवी हो. आणि एक जण म्हणते, बाई अनसुये, त्याला सगळे रस चाखण्याची सवय कर हो. कारण सगळे रस घेता येणं, जवळ असणं आणि समस्थितीमध्ये ते ठेवणं हे खूप चांगलं आहे. तसं करता यायला हवं. सकळ ही रस समहे स्थिती बरवी हो. आंबट, कडू, तिखट, खारट, तुरट, मधुर सगळ्या प्रकारचे रस घ्यावेत. ते प्रकृतीसाठी चांगलं आहे. अपथ्य कसं होईल? आणि मग दासोपंत पुढे वर्णन करतायत, मुखी घालून स्तनाते झाकिती पालवी हो, येरू करी तद्रस पान भेदासी नुरवी. आणि हे बालक विविध रसांचं स्तनपान करत आहे आणि या अंगना पदर झाकून आपलं स्तन्य विविध वेगवेगळ्या रसांचं स्तन्य या बाळाला देत आहे. येरू करी तद्रस पान. आणि हा बाळ, येरू म्हणजे हा बाळ, करी तद्रस पान भेदासी दुरवीव. आणि हा बाळ हे सगळे विविध रस प्राशन करतो आहे, रसपान करतो आहे. आणि हा रसभेद त्याने इथे मिटवून टाकलेला आहे. अवधूत संगे बाळा भेदू विसरलिया, आवृत्तीचे देखणे तन्मय पातलिया. आणि या चारी अवस्था सुद्धा, या अंगना सुद्धा या अवधूताच्या संगे, या अवधूत बाळा संगे भेद विसरून गेल्या. कोणता भेद इथे विसरल्यात त्या? त्या विसरल्या आहेत की आपण त्याची आई नाही आहोत. आता त्यांना असं वाटतंय की आपण त्याची आईच आहोत, आपण प्रत्यक्ष अवधूताची माता आहोत. आणि हा त्या भेद विसरल्या की आपण कोणी दुसऱ्या आहोत. अवृत्तीचे देखणे तन्मय पातलिया. अवृत्ती, वाईट वृत्ती किंवा जी त्यांच्या मनामध्ये कपटी वृत्ती कदाचित दासोपंतांना म्हणायचं असेल किंवा भेदवृत्ती म्हणायचं असेल, ती वृत्ती गळून पडली आणि तन्मय पातलिया. आणि त्या अवधूताच्या रसपानामध्ये त्याच स्वतः तल्लीन होऊन गेल्या, लीन होऊन गेल्या. अवस्थांचा भेदू नाही स्ववृत्ती योगी राया. अवस्थांचा भेदच राहिला नाही. जागृती, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था, तुरीय अवस्था, कुठलाच भेद शिल्लक राहिला नाही. आपण या बाळाची प्रत्यक्ष आई नाहीत हेही त्या विसरून गेल्या. हाही भेद गळून पडला. आणि काय राहिलं शिल्लक? तर फक्त दासोपंत म्हणतात, अवस्थांचा भेदू नाही स्ववृत्ती योगी राया. फक्त योगी रायाची जी स्ववृत्ती आहे, उपजवृत्ती आहे, नैसर्गिक वृत्ती आहे, अहम ब्रह्मास्मी,
स्ववृत्ती योगिराया. आणि तीच वृत्ती या चारी अवस्था अंगनांची झालेली आहे. दिगंबरे वितुळले तपस भेदुमाया. दासोपंत म्हणतात, या प्रत्यक्ष अवधूत बाळाने हे जे काही तप आहे स्वतःचं केलेलं, किंवा हा भेद आहे, आपल्या तपानी, आपल्या तपश्चर्येनी हा भेद, ही माया, ही वितळवून टाकलेली. ती मायाच शिल्लक राहिली नाही, तो भेदच शिल्लक राहिला नाही. हे कोणामुळे झालं तर दासोपंत म्हणतात, दिगंबरे वितुळले तपसू भेदुमाया. आणि या तपश्चर्येनं ही माया जी आहे, किंवा हा जो भेद आहे, हा भेद वितळून गेलेला आहे. एक आणखी नाट्यपद मी आज फक्त पुढे वाचणार आहे, कारण ते त्याला धरून येतं आणि ते नाटक थोडंसं स्पष्ट होतं. ये की बोलती अवस्था मी पण पारुषले. आता या ज्या 4 अवस्था आहेत, ज्यांनी या अवधूत बाळाला पाळण्यातून उचलून घेतलंय, कारण त्या म्हणत होत्या की हे झेप घेऊन अंगावरती येतंय आणि त्याला स्तन्य दिलंय, आणि त्यातली ही जी एक आहे ती काय म्हणते, ये की बोलती अवस्था मी पण पारुषले. या 4 अवस्थांमधली एक अवस्था म्हणते की बाई, माझं मी पणच गळून पडलं, माझा अहमपणा नष्ट झाला, देह गेह सर्व भान नेणवे काय झाले. माझा देह, माझं मन, माझं चित्त, माझं भानच सगळं कुठे गेलं, माझं मलाच कळत नाहीये. मी स्वतः याच्यामध्ये हरवून गेले, माझी मलाच ओळख राहिलेली नाही, मी स्वतःलाच विसरून गेले. वेग मोडले गुणाचे मनस पांगुळले, व्यावहारिक नकळे ऐसे वो येणे केले. आणि या बाळाला जवळ घेतलं, मात्र वेग मोडले गुणाचे, आपल्यामध्ये असलेला जो आवेग असतो, अहमपणाचाच प्रकार, विकार, ज्याचा जो आवेग आहे, गुणांचा आवेग असं म्हटलंय. हे गुण कुठले आहेत तर हे गुण म्हणजे हे विकार आहेत. अहमच्या भोवती, अहमला अनुसरून, अहम केंद्रस्थानी ठेवून अहमची व्याख्या करणारे, म्हणून आम्ही जे गुण म्हणतो प्रपंचातले, ते गुण, त्या गुणांचा आवेग मोडलेला आहे. वेग मोडले गुणांचे मनस पांगुळले. गुणांचा आवेग सरून गेला, मोडला, आणि माझं मन, मानस हे अपंग झालंय, पांगुळलंय, त्याला भानच राहिलं नाहीये. व्यावहारिक न कळे ऐसे हो येणे केले. मला प्रपंचच कळत नाहीये, व्यवहारच खुंटला माझा. आणि हा व्यवहार मला न कळता झाला, मला कळेनासा झाला. अशी जादू, अशी अवस्था या अवधूत बाळानं केली. ही अवस्था बोलते, 4 अवस्थातली एक अवस्था असं बोलते. आत्मया रामा रामा राम विरामा रामा, तुझा संगुन साहवे विषय काम कामा. ज्याच्या मनामध्ये विषयासक्ती आहे, विषय आहे, कामना आहे, काम कामना आहे, कामाची कामना आहे, विषयाची वासना आहे, अशांना हे आत्मया रामा, तुझा संग सहन होत नाही, आवडत नाही, सावत नाही. अद्वयानंदानंतानंत पुरैक धामा. काय सुंदर शब्द वापरलेत. अद्वयानंदानंता, अनंत असलेल्या, अनंता
अद्वयानंदा, अद्वैताचा आनंद देणारा. हा अद्वैताचा हा शब्द इथे का वापरला? इतका गुंतागुंतीचा किंवा संधी केलेला हा शब्द का वापरला? कारण जी घटना वर घडली आहे त्या घटनेला अनुसरून दासोपंत म्हणतात अद्वयानंदा, म्हणजे जिथे द्वैत होतं त्या द्वैताचं अद्वैत घडलं. स्तन्य दिल्यानंतर या ज्या अवस्था आहेत त्या अवस्था स्वतःचीच अवस्था विसरल्या, भान विसरल्या, वेग मोडले गुणाचे, मन पांगुळलं आणि व्यवहार कळेनासा झाला आणि त्या स्वतः आत्मज होऊन गेल्या, आत्मया होऊन गेल्या. तो जो प्रत्यक्ष राम, तो जो शिव आहे, तो शिव यांचा जीव होऊन गेला आणि म्हणून ते म्हणतात अद्वयानंदा. जी घटना घडली आहे स्तन्य दिल्यानंतर, त्या स्तन्य देण्यामध्ये या दोन जणांचं अवधूत बाळ आणि ती अवस्था यांचं मिलन झालेलं आहे. ते एकरूप झालात आणि तिथे अद्वय घडलंय आणि अद्वयाचा आनंद या अवधूतामुळे मिळालेला आहे. अद्वयानंदानंता, अनंतानंत, अनंतानंत, ज्याच्यामध्ये अनंतानंत आकाशगंगा आहे, जो अनंत आहे, ज्याचा ठाव लागत नाही, ज्याचा आदी अंत कळत नाही, असा अनंतानंत, असा अनंतानंत पुरैक धामा, अनंतानंत असलेल्या पुर म्हणजे नगर, अशा अनेक विश्वाचा निवासी असलेला तू, म्हणजे स्थूलापासून सूक्ष्माकडे आणि सूक्ष्मापासून स्थूलाकडे हा सगळा प्रवास आणि तोही द्वैतातून अद्वैताकडे जाणारा, हा एका शब्दात दासोपंतांनी वर्णन केलाय. अद्वयानंदानंतानंत पुरैक धामा, अनंतानंत पुर असलेले या संपूर्ण विश्व त्यांनी पुर म्हटलंय, त्याला नगर म्हटलंय. आणि हे तुझं धाम आहे आणि तू कोण आहेस? अद्वयानंतानंत पुरैक धामा, असा अद्वयाचा आनंद देणारा अनंतानंत विश्वाच्या मध्ये निवास करणारा तू, भवबंध मोचना दत्ता शुद्ध श्यामा. आणि स्तन्य दिल्यानंतर जणू मुक्तीची द्वार खुली झाली आहेत. भवबंध मोचना, कारण ती म्हणाली आहे वर की व्यावहारिक न कळे प्रपंचाचे बंध तोडले आणि म्हणून भवबंध मोचना. या भवाच्या बंधाचं मोचन करणारा, मुळासकट ते उपटून टाकणारा, त्याचा विनाश करणारा तू दत्ता शुद्ध श्यामा, दत्ता शुद्ध श्यामा. श्यामवर्णी अत्यंत पवित्र मंगल शुद्ध असा तू हे श्री दत्ता, असं ती म्हणते. एक जण म्हणाली. आता काय पुढे दासोपंत म्हणतात? ये की बोलता बोलणे बोलू विसरलिया. एक तर बोलता बोलताच अचानक तिचं भान गेलं आणि ती बोलणंच विसरून गेली. निर्विकल्पी अखंडता पूर्णत्व पावलिया, निर्विकल्प समाधी तिला लागली आणि अखंड अशी पूर्णत्व पावलिया, पूर्णत्वाला ती पोचलेली आहे. त्या शिवामध्ये हा तिचा जीव इतका विलीन झाला, पूर्णत्वाला पावली. म्हणजे शून्य अवस्था, ज्याला वेदांतामध्ये शून्याची अवस्था म्हणतात, ती पूर्णत्व अवस्था ती पावली, तिला प्राप्त झाली. आणि पुढे दासोपंत वर्णन करतात, ये की बोलता बोलणे बोलू विसरलिया, निर्विकल्पी अखंडता पूर्णत्व पावलिया. ये की चालती शरीरे करवीती क्रिया. एकीचं शरीर चालतंय पण तिला कळत नाहीये आपण काय क्रिया करतोय. परतंत्रे व्यवहारू गेला जन्म वाया. आणि तिला समजत नाहीये आपण काय करतोय. आपल्या शरीराचं नियंत्रण
दुसरा कोणीतरी करतोय इतकंच तिला कळतंय. तिला स्वतःला व्यवहारच करता येत नाहीयेत. गेला जन्म वाया. ते असं म्हणतात की जन्मभर ज्यासाठी तिची धडपड चाललेली होती, की तिला सगळे हे प्रपंचाचे व्यवहार करायचे होते, पण तिला आता ते करताच येत नाहीयेत, कारण त्याची भेट झालीये. आणि हा सगळा व्यवहार तिच्या शरीराचा, तिच्या मनाचा, सगळाच प्रपंच वाया गेला आहे. आणि हा प्रपंच कोण बघतंय, याचं नियंत्रण कोण करतंय, तर तो अवधूत करतोय. पुढे दासोपंत म्हणतात, ये की अन्वये तन्मय भान निबोधलिया, व्यवहारी समाधान स्वरूप पातलिया, दृश्य सकळ चिन्मय व्यवहारू क्रिया, दिगंबरे ऐसे केले छेदिली मूळ माया. मुद्दाम आज 2 पद ही सलग घेतली. त्याचं कारण आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या या 4 अवस्थांचं वर्णन. आणखी एक पद पुढे आहे, पण तो अंगाईचा प्रत्यक्ष नमुना आहे. पण या 2 पदांच्या मध्ये या 4 अवस्थांची जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचं प्रत्यक्ष शब्दचित्रण दासोपंतांनी केलेलं आहे. ते असं म्हणतात, त्या अंगनांनी बाळाला आलिंगन दिलं, पण अनसुयेला ते पटलं नाही. आपल्या भाषेमध्ये आपण आता थोडंसं बोलूया. आणि मग अनसुया म्हणाली, बाई तुमच्याकडे रस नाना, विविध रस आहेत, आणि माझ्या बाळाने ते जर सेवन केले, खरं म्हणजे माझा बाळ रसिक आहे, इच्छेचे रसिक, पण माझा बाळ मात्र तान्हा आहे. आणि हा तान्हा बाळ जर हे असे विविध रस प्राशन करेल तर कुपथ्य होईल, अपत्य होईल, त्याला अपचन होईल, त्याचं पोट बिघडेल, त्याची प्रकृती बिघडेल. पण ये की बोलती सुंदरा अभ्यासून लविवो. आणि एक जण म्हणाली, बाई तुझ्या बाळाला हा स्वाध्याय घडू दे, अभ्यास घडू दे. कसला अध्याय? या अवस्था सांगतायत बरं का. सुषुप्ती, स्वप्नावस्था, जागृत अवस्था, आणि तुरीय अवस्था. या अवस्था सांगतायत. हे काय सांगतायत? सकळ ही रस सम हे स्थिती बरवी हो. सगळ्या रसांचं सेवन करण्याची बाई त्याला सवय लाव, म्हणजे मग प्रकृती उत्तम राहील. आणि मग मुखी घालून असताना ते झाकीती पालवी. आणि एकेका अंगणांनी त्याला रसपान द्यायला सुरुवात केली. दासोपंतांनी हे वर्णन केलं की दासोपंत म्हणतात की तोही मोठ्या प्रेमानं तल्लीन होऊन रसपान करू लागला. आणि या अंगना रसपान देताना त्याही इतक्या तल्लीन होऊन गेल्या, हरवून गेल्या की अवस्थांना अवस्था प्राप्त झाली आहे. कारण या कोण आहेत? तर या आहेत जागृत अवस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था आणि तुरीय अवस्था. यांचंच भान गेलंय, यांचंच मन पांगुळलंय, यांचंच मन वितळून गेलंय. आणि मग त्या एक एक आपला अनुभव सांगायला लागल्या. ये की बोलती अवस्था मी पण पारुशले. आणि या 4 अंगना, या 4 अवस्था आपल्या परिस्थितीचं वर्णन करायला लागल्या आहेत. त्या म्हणतात, प्रपंचच कळत नाहीये मला, माझं भान हरवलं. एक जणाला बोलता बोलता तिचं बोलणंच हरवलं. तिला बोलणं काय बोलावं हेच कळेना, तिला बोलताच येईना. एक जणीचा अहंकार गळून पडला. एक जण म्हणाली, मला व्यवहारच कळत नाहीये, माझं मनच पांगुळलंय, मन अपंग झालंय. एक जण म्हणाली, ये की चालती शरीरे करविती क्रिया परतंत्रे व्यवहारू. शरीरानं ती सगळे काम करते, सगळ्या क्रिया करते, ती चालते, पण करता करविता मात्र तिला कळत नाहीये. आपण हे करत नाही इतकंच कळतंय तिला.
ती म्हणते परतंत्रे व्यवहारू गेला जन्म वाया. हे माझं मला करताच येत नाहीये, मी करतच नाहीये. करविता धनी वेगळाची. एकूण बोलण्याचा मतितार्थ असा की या चारीही अवस्थांच्याच अवस्था हरवल्यात, श्लेष म्हणूया आपण याला. आणि मग ये की अन्वये तन्मय भान निबोधलीया. आणि एकेकाला एकेकीला तन्मय भान, तन आणि मनाचं भान देऊन प्रबोधन केलं या अवधूत बाळाने. निबोधलिया आणि व्यवहारी स्वरूप समाधान पातली. जेव्हा यांना भान आलं तेव्हा त्या स्वरूपाचं दर्शन घेतल्यानंतर जे समाधान आहे ते समाधान देण्या इतपत या चारही अवस्थांना दासोपंत म्हणतात की या अवधूतानं स्वरूप दिलं. दृश्य सकळ चिन्मय व्यवहारू क्रिया. हे सगळं जे दृश्य आहे ते दृश्य त्यांना जे दिसतं आहे, हा बाळ, या चारी अवस्था आपल्या बाळाला त्या स्तन्य देत आहेत. आपण आई आहोत त्याची की नाही आहोत हेही त्या विसरल्या. हे सगळं झाल्यानंतर दासोपंत म्हणतात दृश्य सकळ चिन्मय व्यवहारू क्रिया. सगळंच हे सगळं चिन्मय, व्यवहार होत आहेत, क्रिया घडते आहे, पण या सगळ्याच अवस्थांना मात्र त्याचं भान नाही, त्याचं ज्ञान नाही, त्याची जाण नाही. आणि या चारीही अवस्था स्वतःला हरवून बसल्या आहेत. रूपाची ओळख होते, त्या गुणाचं रूपाचं दर्शन होतं आहे आणि ती अवस्था हरवून गेली आहे. शेवट दासोपंत करतात दिगंबरे ऐसे केले छेदिली मूळ माया. दिगंबरे ऐसे केले छेदिली मूळ माया. आणि या अवधूतानं या चारही अवस्थांनाच, ज्या मायेच्या ओघानं आपण ज्याची चर्चा करतो, त्या जागृती, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था आणि तुरीय अवस्था, या अवस्थांनाच, ही अवस्था निर्माण करणाऱ्या या मायेलाच या दिगंबरानं छेदून टाकलेलं आहे. मुळापासून त्या मायेचा विनाश केलेला आहे आणि या चारही अवस्थांतून त्या मुक्त झालेल्या आहेत. म्हटलं तर श्लेष, म्हटलं तर वेदांत, पण नाटक मात्र नक्की आहे हे आपल्याला इथं दिसतं. कारण ये की बोलती, ये की बोलता, एक व्यवहार मोडले, ये की अन्वये तन्मय भान निबोधलिया. म्हणजे एक एक पात्रांचा संवाद, एकानंतर एक पात्रांचं प्रकटीकरण, त्यांची अवस्था, त्यांचं बोलणं, त्यांचा व्यवहार, हे नाट्यपूर्ण पद्धतीनं दासोपंत आम्हाला इथं सांगतात. मुद्दाम ही आज 2 पदं घेतली कारण हे बालपणामध्ये या भागाचा उल्लेख खरं म्हणजे राहिला होता. पण मी सांगितलं तसं उपलब्ध पदांच्या मध्ये ती इतकी स्कॅटर्ड आहेत, ती इतकी विखुरलेली आहेत की मला ते सांगताना आठवत होतं की असं एक पद आहे की ज्याच्यामध्ये या अंगना स्तन्य देत आहेत आणि रसपान करत आहेत आणि मग अनसूया हे सगळं बघते आहे आणि त्या अवस्थाच आपली अवस्था विसरून जात आहेत, हरवून जात आहेत, भान हरपत आहेत. पण ते सापडत नव्हतं कारण ते मी म्हणाले तसं सलगपणे ही पदं नाहीत. पण पदांचा भावार्थ लक्षात घेतल्याबरोबर या नाट्यछटा संगीत पद्धतीनं, लयबद्ध पद्धतीनं, गेय पद्धतीनं आविष्कृत होत असल्या पाहिजेत. आणि अशा पदांचा एक छोटा छोटा समूह आपल्याला करता येतो जे पदार्णवाच्या मध्ये इतरत्र इतस्ततः विखुरलेले आहेत. त्यातली मी बाळलीला पुन्हा आज घेतली. खरं म्हणजे आपण काल कुमारावस्थेपर्यंत आलो होतो, पण
पुन्हा एकदा मला त्या बाळलीलेची आठवण झाली की हे पद सांगायला हवं. तसे 2 पदं मी आज मुद्दाम घेतली. यासाठी ती पुन्हा घेतली की पुन्हा फार पुढे गेल्यानंतर पुन्हा तो विषय पुनरावृत्ती करून घेणं बरं वाटलं नसतं. आपण आत्ता सध्या त्या मानसिकतेत आहोत, तर हेच पद पुन्हा घ्यावं. आणि त्याही बाळलीलांची आठवण स्मरण झाल्यामुळे मी पुन्हा ते तुमच्या समक्ष प्रगट केलं. यानंतर आणखी काही बाळलीला आपण एक काही दिवस बघूया, 2-3 दिवस. आणि त्यानंतर सखी संवाद आपण पुढे नाट्यपूर्ण पदं घेणार आहोत काही दिवस मुद्दा. आणि त्यानंतर मग उपशास्त्रीय म्हणा, शास्त्रीय म्हणा, बंदिशी वजा असलेली त्यांची पदं आपण काही बघणार आहोत, रूपवर्णन असणारी म्हणा. आणि नंतर ललित पदं, ज्या चातुर्मासाच्या चिंतनाची सांगता आपण ललित पदांनी करणार. काही विशिष्ट पदांचं सादरीकरण होतं, पण काही अनेक पदं अशी आहेत जी सादरीकरण आजही किंवा माझ्या पिढीनी तर ती पाहिलेलीच नाहीत की ती कशी सादर होत असावी. मी जेव्हा आजीला, माझ्या आत्याला विचारलं तेव्हा त्यांनी सुद्धा या पदांच्या व्यतिरिक्त जे मी पाहिलेत त्यांच्या व्यतिरिक्त त्यांनी कुठली इतर पदं त्यांनीही सादर झालेली पाहिली नाहीत. त्यामुळं पण सादर न झालेली सुद्धा अत्यंत अप्रतिम अशी नाट्यपूर्ण पदं ज्यांनी आपण चातुर्मासाची सांगता करणार. आज इथेच थांबते. उद्या पुन्हा भेटूया बाळलीलांच्यामध्ये, दत्त बाळलीलांच्यामध्ये, चातुर्मास चिंतना. आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गौ माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय